कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल येथे दरोडा पडणार होता, परंतु शिताफीने विजापूर नाका पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केलंय। विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील अमृत सुरवसे आणि पोलीस शिपाई सिद्धेश्वर स्वामी दोघेजण पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त पेट्रोलिंग करत असताना 10 जुलैला 4:45च्या सुमारास कर्नाटक पासिंग असलेल्या 2 चारचाकी गाड्या एकामागे एक वेगाने सोरेगावच्या रस्त्याने येत असताना दिसून आल्यानं दोन्ही चारचाकी गाड्यास टिकेकरवाडी रेल्वे ब्रिजच्या बोगद्याजवळ आणून सदर गाड्यांची पाहणी करण्यात आली। या प्रसंगी घरफोडीच्या अनुषंगाने रात्रगस्त करत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिर्के, संतोष माने यांना सदर ठिकाणी संशयित 8 इसमांना ताब्यात घेऊन त्यांचा नाव पत्ता विचारला असता कनकमूर्ती गोंधळी राहणार गांधीनगर स्टार चौक विजयपूर, संजय मल्लाप्पा पुजारी चिक्कुर्गी देवर हिप्परगा, समीर मुक्तसाब कोलार चिक्कुर्गी देवर हिप्परगी, अभिषेक बिरादर चिक्कुर्गी देव हिप्परगी जिल्हा विजयपूर, लिंगय्या हिरय्या हिरेमठ, प्रवीण मोनाप्पा बडिगेर चिक्कुर्गी, आकाश बसवराज भाजगी सिंदगी जिल्हा विजयपूर, रमेश महादेवप्पा सालवडगी राहणार कर्नाटकर या आंतरराज्य टोळीतील टोळी प्रमुख कनकमूर्ती गोंधळी राहणार गांधीनगर स्टार चौक विजापूर यांना विश्वासात घेऊन चौकशी केली। यावेळेस त्यांनी सांगितलं, दरोडा टाकण्यासाठी जात होतो। यावेळी त्यांच्याकडे एक लोखंडी कटर, लाल रंगाची घरगुती गॅस टाकी, ऑक्सिजनची गॅस टाकी, लोखंडी कटावणी, लोखंडी पाना, एक ॲडजस्टेबल पाना, 4 नवीन काळ्या रंगाचे टी शर्ट, एक जुना काळा टी शर्ट, 4 तोंडाचे काळे मास्क, 9 जोड रबरी पांढऱ्या रंगाचे हँडग्लोव्ज, एक काळ्या रंगाचा स्कार्फ, एक निळ्या रंगाचा सॅक, त्यामध्ये प्लास्टिकच्या 2 धाग्यांचे रिकामे पोते, एक दुचाकी, 2 चारचाकी गाड्या, 9 नग विविध कंपनीचे मोबाईल असा एकूण 23,66,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, संगीता पाटील यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी बजावली आहे।